मी माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधी ओळ्या चवल्याची भजी खाल्ली का? तर मी आता करून दाखवते. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवते भजी करून. 2 पदार्थ करायचे आहेत आपल्याला. सुकी कर्दी जी आपण करतो ना, तीच मी ओली कर्दी आणली. ती सोलली मी, त्याचे गर वगैरे स्वच्छ काढले. त्याचं आपण कालवण करणार आहोत तेल कांद्यावरती आणि आपण ओल्या चवल्याची भजी काढणार आहे. तर मी अगोदर कर्दीची भाजी करून दाखवते तुम्हाला. काय काय साहित्य घेतले हेही दाखवते. कढई गरम करायला ठेवले. म्हटलं बोलता बोलता ती गरम होईल. आपण हे टॅमॅटो घेतला एक, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे, एक बटाटा टाकायचा आहे, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तर मी हे सगळं तेल, आपली कढई गरम झाली आहे तर मी तेल टाकते याच्यामध्ये. थोडं तेल जास्त टाकते कारण कांदा जास्त टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी तेल गरम व्हायची वाट बघूया. तेल गरम झालंय तर आपण कांदा टाकू. मी 3 कांदे चिरून घेतले होते. त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपल्याला जवळ्यामध्ये टाकायचा आहे. टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो टाकून परतून घेऊया अगोदर त्याला. थोडा पण मीठ टाकूया टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी. थोडं टाकलं अगदी पाव चमचा. चांगला कांदा शिजून घेऊया. आपला कांदा चांगला लाल झालाय तर आपण त्याच्यात टाकूया कढीपत्ता, ग्रीन पेस्ट, 1 चमचा फूल टाकलेली. हलवून घेऊया चांगलं मस्त ग्रीन पेस्ट कांद्यामध्ये. याच्यात टाकते मी आमचा घरगुती मसाला, आगरी पोळी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धने जिरे पूड मिक्स आहे, पाव चमच हळद. आपण चांगली मस्त भाजून घेऊया ते मसाले. हे बघा मसाला आपला चांगला परतला आहे तर मी त्याच्यामध्ये टाकते बटाटा. आणि बटाटा अगोदर शिजवून घेऊया आपण. पाणी घालून घेऊया आणि बटाटा शिजवून घेऊया. त्याच्यानंतर मी कर्दी टाकायची. हे कांद्याचं भांडं धुवून घेतलं मी, त्याचंच पाणी घालते. हे बघा झाकण ठेवून बटाटा शिजवून घेऊया. असा कांदा एकदम विरघळला पाहिजे म्हणजे त्या मसाल्याला ग्रेव्ही येते चांगली. आपण झाकण ठेवूया, त्याच्यावरती पाणी ठेवूया झाकण ठेवून. बटाटा लवकर शिजायला मदत होते पाणी ठेवल्यावर ताटावरती. मग आपण कर्दी घालणार आहोत. बटाटा शिजेपर्यंत आपण भजीची तयारी करूया. हे बाजूला ठेवूया. हे आहे तांदळाचं पीठ आणि तांदळाच्या पिठाचेच करणार आहे मी, बेसन टाकणार नाही त्याच्यामध्ये. तर मी ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेते आपले. आपला घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद पाव चमचा, जिरे धनेपूड मिक्स आहे. हे आपण सगळं टाकलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रीन मसाला, आलं लसणाची पेस्ट आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची घेतली त्याच्यामुळे ग्रीन झाला आहे तो.
हा चमचा आता आपला आपण घेऊया. त्याच्यामध्ये आपण आगळ टाकणार आहोत 1 चम्मच आणि थोडंसं. हा पूर्ण कांदा घेणार आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये कोथिंबीर घेणार आहे आणि थोडी आपण कढीपत्त्याची पानं पण घेणार आहे. कारण जवळ आहे, थोडा वईस वास येतो, त्याच्यामुळे आपण असं तोडून हाताने चुरगटून कढीपत्त्याची पानं घेणार आहोत. मी काढून ठेवलेलंच होतं. आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण. भांडं कमी पडते म्हणून आपण चेंज करून घेऊया. पातेल्यामध्ये घेते. हे कोथिंबीर अर्धी आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि आगळ. आता आपण ह्या जवळ्याच्या पाण्यामध्ये जेवढे भिजेल तेवढं आपल्याला भिजवायचं आहे. लागलं तरच पाणी घालायचं आपल्याला त्याच्यात. काही लोक पोळे करतात, पण मला ते पोळे आवडत नाहीत. आपण भजी काढणार आहोत, कांदा भजी काढतो असं. हे बघा मी हाताने काढून घेते, चमच्याने शक्य नाही ओलं करणं त्यांना. आणि तुम्ही कधी तांदळाच्या पिठामध्ये जर भजी केली नसेल ना तर करा तुम्ही, छान लागते. चांगलं मिश्रण करून घेऊया आपण त्याचं. आपण बटाटा शिजलाय का बघूया. थोडा शिजलाय तर आपण हा गरम पाणी आहे ना ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि शिजू देणार आहे बटाटा थोडा अजून. हे वेगवेगळं ठेवू इकडे. बटाटा शिजून घेऊया अगोदर. आधी थोडासा शिजायचा बाकी आहे, शिजून घेऊया त्याला. त्याच्यामध्ये आपण हे कर्दी घेऊया. कर्दी बघा छोटी आहे, ती कर्दी टाकूया त्याच्यामध्ये. सोळायला खूप वेळ जातो, बारीक आहे ना कर्दी, त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालू. शेवटीला आपल्याला आगळ घालायचं आहे. कोथिंबीर पण छान शिजवून घेऊया त्याच्यामध्ये. आता बघूया आपण याच्यामध्ये बघा बटाटा छान शिजला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे जे आहे तेवढं आगळ टाकणार आहे. आगळ टाकला की थोडा कलर वेगळा येतो. आणि हे बघा मी त्या जवळ्याच्या पाण्यामध्येच हे भिजवलेलं आहे पीठ. आपण भजी काढणार आहोत त्याची. ते दाखवतो. आपलं कर्दीचं तेल कांद्यावरचा कालवण मस्त झालं आहे बघा, बघू शकता तुम्ही. थोडं आपण मीठ टाकलं होतं, तर आपण मीठ थोडं टाकूया त्याच्यात. लागलं तर परत घेता येईल. मीठ थोडा चांगला लागून देऊया. गॅस बंद करूया. कलर चेंज झाला ना आगळ टाकल्यावर.
हे बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण भजी काढूया. हातानेच घालते मी, छोटे छोटे. आडवा तिडवा कांदा तर चिरून टाकलेलाच आहे. असे तुम्ही पण काढा. कोळंबीची भाजी, हे जवल्याची भाजी मस्त असते, मस्त लागते. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया, कारण की आम्हाला हे भाजी करून खाण्यापेक्षा भजी काढून खायला खूप आवडते. म्हटलं तुम्हालाही आवडेल, तुमच्यासोबत शेअर करू. हे बघा, आणि कांद्याच्या पिठातले मस्त एकदम बेस्ट. थोडा आपण गॅस फास्ट करूया. हे बघा, असं मी कुरकुरीत मस्त भजी तळले छान. तुम्ही पण अशी भजी करून खा, मस्त लागते. तांदळाच्या पिठामध्ये ना कुरकुरीत लागतात, कडक होतात थोड्या, त्याच्यामुळे अजून खायला चांगले लागतात. तुम्ही बेसनच्या पिठामध्ये पण भिजवून खाऊ शकता, असं काही नाही. तांदळाचंच पीठ हवं आहे, आणि मी तांदळाच्या पिठातले केलेत आज. आम्ही पण कधी बेसन खातो, कधी तांदळाचं पीठ खातो. ओल्या जवल्याची कोळंबी आणि ओल्या कर्दीचं कालवण. नक्की व्हिडिओ बघा पूर्ण माझा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तुम्ही हे असं करून खा. खूप छान आहे, आवडेल तुम्हाला खायला. बाय बाय.